सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगतात की शरीर हे निरोगी असलं पाहिजे, यासाठी व्यायाम करणं हे गरजेचं आहे। व्यायाम करण्यासाठी नागरिक हे रोज सकाळी उठून ग्राउंडवर जातात व कोणी व्यायामशाळेत जातात, तर कोणी आपापल्या घरामध्ये योगाभ्यास करतात, कोणी कसरती करतात। असे व्यायाम लहान मुलांकडून, युवकांकडून, ज्येष्ठ नागरिकांकडून केला जातो। त्यामुळे शासनानं गांभीर्यानं घेतलेलं असल्याचं दिसतंय आणि शासनातर्फे जागोजागी ग्रीन जिमसाठी संपूर्ण देशामध्ये ओपन स्पेस जागेवर व्यायाम साहित्य बसवण्याचं काम शासनातर्फे केलं जातं। परंतु हे साहित्य बसवताना व्यवस्थित बसवलं जात नसल्यामुळे अशा ग्रीन जिमचं साहित्य तुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे। तर अनेक ग्रीन जिमच्या आजूबाजूला घाणीचं साम्राज्य पसरल्याचं दिसतंय। अशा ठिकाणी नागरिक फिरकत नसल्यामुळं या ग्रीन जिम ओसाड अवस्थेत असल्याचं दिसून येत आहे। अशा ग्रीन जिमकडे शासनानं किंवा क्रीडा अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज नागरिकांनी बोलून दाखवली। येवले शहरातील गौशाळा मैदानात हे 2 ग्रीन जिम लावण्यात आलेले आहे। त्यातली एक ग्रीन जिम पूर्ण पडलेली आहे, दुसरी जी आहे ती काही ठिकाणचे नटबोल्ट निघलेले आहे। ते एक व्यायाम करताना हातात निघून येतं। हे बसण्याचं जे आहे तर ते फायबर तुटलेलं आहे। याचं बसवल्यानंतर मेंटेनन्स कोण करतं, यासाठी क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता, घोडके म्हणून ते, आणि जे लोक डिमांड करतात ते लावतात आणि ते मेंटेनन्स करतात। मग हे इथं लावण्यासाठी डिमांड कोणी केली होती हे कोणाला सांगायचं? इथं चौकशी केली तर कोणी डिमांड केली नाही, त्यांनी लावून टाकलं क्रीडा अधिकाऱ्यांनी। तर अशा गावामध्ये बऱ्याच ठिकाणी लावलेले, बरेच लोक त्याच्यावर व्यायाम करतात, पण बऱ्याच ठिकाणी त्याची दुरावस्था आहे, मेंटेनन्सच नाही, आवाज येतो, काही ठिकाणी नटबोल्ट निघून गेलेले आहे। तर याचा मेंटेनन्स झाला पाहिजे, नाही तर सगळा शासनाने जे खर्च केलेला आहे सगळा वाया जातो, त्याचा उपयोग होत नाही, भंगार होऊन जातं ते सर्व। येवला शहरामध्ये जवळपास 100 ते 150 ठिकाणी अशा ग्रीन जिम बसवण्यात आल्या, पण या ग्रीन जिमचा मेंटेनन्स होत नसल्यानं त्या खराब झाल्या। त्यामुळे नागरिकांना व्यायाम करणं देखील मुश्किल झालंय। स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित दुरुस्त करावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, येवला।